शिरपूरमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांनी प्राध्यापकाच्या घरात प्रवेश करत तब्बल 50 तोळे सोनं लंपास केल्याची घटना समोर आली आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। रात्रीच्या चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश आलेलं असताना दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीमुळे पोलिसांसमोर नवं आव्हान निर्माण झालंय। चोरीची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरट्यांचा शोध सुरू केलाय। शिरपूर शहरातील काझीनगर परिसरात राहणारे व आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉक्टर भूषण पाटील आणि त्यांच्या पत्नी प्राध्यापिका पूजा पाटील नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेले असता याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास घरातील गेटवरून आतमध्ये उडी मारत प्रवेश करत दरवाजाचा कडी-कोळंडा तोडून कपाटातील तब्बल 50 तोळे सोनं लंपास केले। दिवसाढवळ्या कुणाचीही भीती न बाळगता चोरट्यांनी केलेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या अनेक वर्षांपासून आयुष्याची जमापुंजी चोरट्यांनी लंपास केल्यानं प्राध्यापकानं नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी प्राध्यापकाच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, शिरपूर।